पृथ्वी, अपर्णा, काय सांगितलं होतं मी? भैया ते कारण नकोत मला. तू माझ्या मताचा आदर करतोस असं वाटलं होतं मला, पण तू हिची मदत करायला निघालास. अरे लायकीची नाहीये ही कुठली मदत करण्याच्या. शुभुनीची मदत केली, काय झालं त्याचं? मान खाली घालायला लागली त्याला. तुझी ही तीच अवस्था होईल कळत नाहीये तुला? भैया तिने केलेली चूक तिला मान्य आहेच की. चूक मान्य आहे ना, मग शिक्षा बघू देत. अहो पण भैयासाहेब. बस, काही ऐकायचं नाही मला. तुम्ही दोघांनी विश्वास तोडलाय माझा. नंदाक्का, ज्यांना या घराचे नियम पाळायचे नसतील ना, ते या घरातनं जाऊ शकतात. समजावून सांग सगळ्यांना. चूक हिची आहे, शिक्षा ही हीच भोगणार. सकाळपासून खूप अवती भोवती फिरत होतीस ना बापाच्या. काय झालं? हा, काहीही झालं, कितीही काही केलंस तरी तू काही आता 1 लाख रुपये नाही जमा करू शकणार. मग काय होणार? तुझी नोकरी जाणार. बाकी जे व्हायचं ते होणारच. हो, हे तर तुझ्या नशिबातच नाहीये. शुभ सर, तुम्ही? होय. कशी आहे तुमची तब्येत आता? बरे. तुमच्या तब्येतीविषयी मला आधीच माहिती असतं तर तुमच्या मुलीला काहीच झालं नसतं. बरोबर त्याच दिवशी मी बंगल्यावर नव्हतो आणि ती तुमची मुलगी आहे हे मला आत्ताच कळतंय. बघा ना शुभ सर, हे काय होऊन बसलंय. नका रडू दादा, स्वतःला सावरा आता. माझी मुलगी यांच्या ऑपरेशनसाठी साहेबांकडे पैसे आणायला गेली होती. श्रावणी मॅडमने तिला पैशाचा चेक बी दिला. तिने मला फोन करून समजा सांगितलं होतं, पण रस्त्याने येताना तिचा कुणीतरी खून केला आणि तो चेक चोरला. शुभ सर, अहो माझी मुलगी माझ्यासाठी आधार होती, आता माझा आधारच गेला. आता मी कसं जगू? दादा असं बोलायचं नाही आता. मी आहे ना, साहेब बी आहेत. तुम्हाला कुठल्या बी गोष्टीची कमी पडून नाही देणार मी. पण त्या श्रावणी मॅडम खरंच लय ग्रेट आहेत. हो, ऐनवेळी त्यांनी मदतीचा हात पुढे केला, पण ते पैसे आमच्या नशिबात नव्हते. जे झालं ते वाईटच झालं, पण त्या ज्या कोणी मुली असतील ना, त्यासने आम्ही शोधून काढणार, सोडणार नाही त्यासने आम्ही. होय, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. दादा, तुम्ही आता जे काही बोलला ते साहेबांसमोर बोला. कशाबद्दल बोलायलाय तुम्ही? जे तुम्ही आता श्रावणी मॅडमांविषयी बोलला ते. हा, बोलन की आम्ही. त्यात काय एवढं, बोलन की. कधी निघायचंय? आता नाही, मी तुम्हाला स्वतः न्यायला येईन. आता काही बी काळजी करायची नाही, मी आहे ना. श्रावणी मॅडम, तुम्ही घाबरू नका. तुमचं नाव मी खराब होऊ देणार नाही. आता सगळं बरोबर होईल. मी तुला 1 लाख रुपये देईन आणि मी हे विश्वंभरला सांगणार सुद्धा नाही. त्यातही तुझं काहीतरी कपट असेलच नाही का? कपट? तुला काय समजायचं ते समज ग. पण मी तुला खरं सांगते, मला अगदी आतून तुझी मदत करावीशी वाटते. आणि मी ही मदत फुकट नाही करणार हा, माझी एक अट आहे. तू जर विश्वंभरचा फोटो तुझ्या चपलेखाली लावलास तर मी तुला आत्ता 1 लाख रुपये देईन. तुझी हिंमत कशी झाली सगळं बोलायची? इकडे मरून जाईन पण असला काही करणार नाही. बघ बाई, हाच तुझा प्रॉब्लेम आहे. मी तुझ्या प्रॉब्लेमवरचा उपाय सांगते तर तू ऐकतच नाहीयेस. आता काय, मी बघ तुला सांगायचं काम केलं, आता तुला मान्य करायचं की नाही ते तू ठरव. पण कसं आहे ना, मला जर कोणी हे डील दिलं असतं ना तर मी 1 मिनिटात हो म्हटलं असतं. मी तर करूनच टाकलं असतं हे डील. बरोबर, तू केलंच असतंस हे डील, कारण बहुतेक तुझ्यासाठी तुझे बाबा महत्वाचेच नाही, पण माझ्यासाठी माझे बाबा सर्वस्व आहेत. माझ्या बाबांबद्दल जर असा कोणी विचार केला ना तर त्याला मी सोडणार. काय करणार तू? काय करणार?
तुझ्याकडे काही नाहीये करण्यासाठी, हत्तबल आहेस तू. त्यामुळे मी जे सांगते ना ते मान्य कर. हं? तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये श्रावणी. तुला माझं म्हणणं मान्य करावंच लागेल. ते असं कधीच करणार नाहीत. हा आला बघा हिरो. काय रे, तिचे निर्णय तिला घेऊ देत ना, तू का ठरवतोयस? बरोबर बोलतोय तो. त्याला माझ्यावर विश्वास आहे की मी असलं काहीतरी कधीच करणार नाही. अगो बाई, बरीच माहिती आहे एकमेकांबद्दल तुम्हाला. एका श्रीमंत नेत्याची बापानी दूर लोटलेली मुलगी आणि एक नोकर, हे दोघं मिळून आता 1 लाख रुपये कसे उभे करणार हे मला बघायचंय. दाखवणार ना 1 लाख? आत्ता ध्यानात आलं, एक ठिकाण आहे जिकडे पैशाची सोय होऊ शकते. ही प्रॉपर्टी लाख मोलाची आहे. इथनं हायवे जाणार म्हणजे 10 वर्षानं आय 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 पैसाच पैसा. ही जर प्रॉपर्टी आता ऐकायचा विचार जरी केला का नाही तर लई तोटा होईल. नाही नाही काका, अरे शुभू ये बस रे बस. प्रॉपर्टी हायवे इथून जाणार. काका तुमच्याकडे एक काम होतं. काय काम होतं बोल. मला तुमच्याकडनं 1 लाख रुपये कर्ज म्हणून मिळेल? 1 लाख होय. द्यायला काय हरकत नाही रे, पण एवढे पैसे तुला कशा लागणार आहेत? असं एक काम होतं, पण मी थोड्या दिवसात पैसे परत करेन. तुम्ही नका काळजी करू. ठीक आहे शुभू, तू एवढा चांगला पोरगा आहेस. तुला नाही मदत करायची तर ही प्रॉपर्टी काय मला काय डोमला घेऊन जायचं वे? थांब देतो. शुभू, तू मला भेटायला आलास ना? व अरे पप्पाच नाही घाबरायलायस काय? बोल की बिंदास. मला भेटायला आलास ना? ए पुरी, शुभू तुला नाही भेटायला आलेला, मग कर्ज केला आलाय 1 लाखाचं. हा काय 1 लाखाचं कर्ज? पप्पा बाजूला वा. कशासाठी पाहिजे शुभू तुला? 1 लाख रुपये परत करायचे तुला मला, तेही 2 दिवसात. आणि जर नाही केलंस ना तर या शुभूची असिस्टंट नसशीलच तू, पण कायमचं लक्षात ठेवायचं. हे तोंड आहे ना, पुन्हा दाखवायचं नाही मला. अच्छा अच्छा, आत्ता आलं माझ्या ध्यानात. तुझ्या श्रावणी मॅडम साठी माझ्या पप्पांकडे भीक मागायला आलायस तू? काय गंमत आहे नव्हे शुभू. ज्या पोरगीचा मी एवढा राग करतोय, जी पोरगी आपल्या प्रेमाच्या आड यायला लागलीये, आणि ती बी माझ्याच घरला येऊन मदत मागायलाय. लाज नाही वाटत तुला? सुटी सुटी. काका येतो मी. थांब शुभू, तुला श्रावणीलाच मदत करायची होती ना? माझ्याकडे मागायचे होते की पैसे? मी दिले असते की तुला. फक्त तुझ्या शब्द खातर शुभू, मी करतो तुला मदत. मी देतो तुला 1 लाख रुपये. हा, पण त्यासाठी माझी एक अट आहे.